प्रत्येक काळाचं एक वेड असतं. कधी एखादं गाणं, कधी एखादा चित्रपट, कधी एक चेहरा, तर कधी हेअरस्टाईल. 60व्या दशकात त्या अभिनेत्रीनं पण सर्वांना असंच वेड लावलेलं. वृत्तपत्राच्या पहिल्या पानापासून ते कॉलेजच्या कॅन्टीनपर्यंत, सिनेमागृहाच्या तिकीट खिडकीपासून ते मुलींच्या आरशापर्यंत सर्वांच्या तोंडात तिची चर्चा. तिच्या हेअरस्टाईलने तरुणींना इतकं वेड लावलं की तिच्या नावाने ती हेअरस्टाईल आजही प्रसिद्ध आहे. ही आहे तिची कहाणी, जिथे प्रसिद्धी, प्रेम, यश सर्व आहे, पण त्याहून जास्त आहे नियतीने केलेली क्रूर थट्टा. आज उलगडूया रुपेरी पडद्यावरच्या त्या रहस्यमय हास्यामागचं खरं आयुष्य. ही आहे साधनाच्या आयुष्याची खरी कहाणी. कराची. आज कराची पाकिस्तानात जरी असली तरी त्यावेळी भारतात होती. कराचीमध्ये साधनाचा जन्म झाला. घरात प्रेमाची कमतरता नव्हती. तिच्या घरची ती सर्वांची लाडकी होती. तिला चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड. साधनाला त्यामुळेच अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर 1947 साली देशाची फाळणी झाली. साधनाच्या कुटुंबाला आपलं घर, आठवणी आणि कराचीमधल्या सर्व गोष्टी मागे सोडून भारतात यावं लागलं. मुंबईमध्ये नव्याने सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. साधनाचं स्वप्न मायानगरीत रुजू पाहत होतं. ती अभ्यास करायची, पण मन सिनेमात रमायचं. पण त्या काळात चित्रपटसृष्टीत प्रवेश करणं म्हणजे अशक्य वाटायचं. रोज शेकडो मुली ऑडिशन्स द्यायच्या, पण साधनानं ठरवलं आपलं स्वप्न पूर्ण करायचंच. ती मुलगी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिच्या चेहऱ्यात एक वेगळंच आकर्षण होतं. निरागसपणा, डोळ्यात बोलक्या भावना. तिच्या या गुणांमुळे तिला संधी मिळाली. छोट्या छोट्या भूमिका करताना ती एक गोष्ट कायम म्हणायची, आज माझ्याकडे 2 संवाद असतील, पण एक दिवस संपूर्ण चित्रपट माझ्या नावावर चालणार. आणि त्यानंतर 1960 साली लव्ह इन सिमला या चित्रपटाने साधनाला वेगळी ओळख दिली. त्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाला साधनाचा चेहरा परफेक्ट वाटत होता, पण त्यांना साधनाचं कपाळ मोठं दिसत होतं. त्यावर त्यांनी एक भन्नाट शक्कल लढवली. साधनाच्या केसांच्या हेअरस्टाईलमध्ये थोडा चेंज केला. तिच्या कपाळावर केसांच्या बटा अशा पद्धतीने सेट केल्या की तिचं कपाळ मोठंही वाटणार नाही आणि तो हेअरकट तिला सूट होईल. तिच्या कपाळावरच्या त्या हलक्या बटा तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडत होत्या. कोणालाही कल्पना नव्हती ती छोटीशी हेअरस्टाईल एक ट्रेंडिंग फॅशन होईल. तिच्या नावाने साधना कट आजसुद्धा तितकाच ट्रेंडिंग आहे. तिचा लिव्ह इन सिमला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि साधना हे नाव घराघरात पोचलं. थिएटर बाहेर तिच्या पोस्टरसोबत लोक फोटो काढू लागले. मुलींची पण हेअरस्टाईलसाठी एकच मागणी होती, आम्हाला साधना कट हवा. एका रात्रीत साधना प्रसिद्ध अभिनेत्री झालेलीच, पण ती एक ट्रेंड बनलेली. साधना आता शूटिंग, चित्रपट यामध्ये व्यस्त होऊन गेलेली. तिच्या आयुष्यात पैसा, प्रसिद्धी यासोबत प्रेमाचा प्रवेश होणार होता. त्या चित्रपटाच्या सेटवर साधना एका शांत, समंजस आणि अत्यंत अभ्यासू दिग्दर्शकाला भेटली, R.K. नय्यर. साधनाच्या अभिनयावर मनापासून विश्वास ठेवणारा माणूस होता. साधना नुकतीच स्टार बनत होती. निर्माते तिच्या तारखा मिळवण्यासाठी वाट पाहत होते. वर्तमानपत्रांमध्ये तिचे फोटो झळकत होते आणि तिच्या चाहत्यांच्या पत्रांचा ढीग. या सगळ्या गोंधळातही नय्यरजी तिच्याशी कधी स्टारसारखे वागले नाहीत. ते तिच्याशी एका सामान्य मुलीसारखं बोलायचे, तिच्या अभिनयातल्या चुका सांगायचे आणि चांगलं काम झालं की मनापासून कौतुक देखील करायचे. कदाचित हाच साधेपणा तिला भावला. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण त्या काळात अभिनेत्रीचं लग्न म्हणजे तिचं करिअर संपल्यासारखं मानलं जायचं. त्यात तिच्या करिअरला आत्ता कुठे सुरुवात झालेली. म्हणून हे नातं त्यांनी अनेक वर्ष शांतपणे जपलं. दरम्यान साधनाच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू झाला. एकामागून एक चित्रपट आणि जवळजवळ प्रत्येक चित्रपट सुपरहिट. एक मुसाफिर एक हसीना, मेरे महबूब, वो कौन थी, आरजू, मेरा साया,
प्रत्येक चित्रपटासोबत साधना अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. खास करून वो कौन थीमध्ये पांढऱ्या साडीतलं तिचं गूढ पात्र आज देखील सिनेमातील सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी एक मानलं जातं. तो पावसाचा सीन, धुक्यातून चालत येणारी ती आणि पार्श्वभूमीवर वाजणारं लग जा गले हे गाणं. प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. त्या काळात लोक म्हणायचे, जर सौंदर्याला चेहरा असता तर तो साधनाचा असता. तिचं हे सुख साधनासाठी क्षणभंगूर होतं. तिच्या आयुष्यात आजाराचं वादळ निर्माण झालेलं. एका शूटिंग दरम्यान साधनाला डोळ्यांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला तिला वाटलं थकल्यामुळे झालं असेल, पण डॉक्टरांनी तपासणी केली. तिला थायरॉईडशी संबंधित गंभीर आजार असल्याचं निदान झालं. या आजाराचा परिणाम तिच्या डोळ्यांवर होत होता. ज्या डोळ्यांनी लाखो प्रेक्षकांना वेड लावलं होतं, तेच डोळे आता तिच्यासाठी वेदनेचं कारण बनले. उपचारांसाठी ती परदेशात गेली. महिनोन्महिने ती कॅमेरापासून दूर राहिली. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नवीन चेहरे आले, नवीन नायिका आल्या. इंडस्ट्रीचा वेग बदलला. साधना पुन्हा भारतात आली, पण आधीसारखं सगळं काहीच उरलं नव्हतं. कॅमेरासमोर ती अजूनही सुंदर दिसत होती, पण सततचे उपचार, औषधं, तब्येतीची काळजी यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं ते निश्चिंत हास्य हरवून गेलेलं. याच काळात तिने R.K. नय्यर यांच्याशी लग्न केलं. साधना हळूहळू चित्रपटांपासून दूर जाऊ लागली. लोकांना वाटलं ती कमबॅक करेल, पण तसं काहीच झालं नाही. शांत आयुष्य निवडलं तिनं. चकमकीपासून दूर, मुलाखती कमी, कार्यक्रम कमी आणि लोकांच्या नजरेपासून ती दूर राहू लागली. पण तिचे चाहते मात्र तिला विसरले नाहीत. आजही साधना कट म्हणलं की तिचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आजही लग जा गले ऐकलं की तिचीच आठवण येते. आणि आजही जुने सिनेरसिक म्हणतात, साधनासारखी दुसरी अभिनेत्री झालीच नाही. 25 डिसेंबर 2015 या दिवशी तिने या जगाचा निरोप घेतला. पण काही कलाकार जात नाहीत. ते त्यांच्या कलाकृतींमधून कायम जिवंत राहतात. म्हणून आज इतक्या वर्षांनंतरही साधना हे नाव घेतलं की तिने गाजवलेला काळ आठवतो आणि मनात एकच विचार येतो, काही तारे आकाशातून निघून जातात, पण त्यांचा प्रकाश कधीच संपत नाही. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकण्यासाठी रुगा व्हॉइस स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.